आपण सगळे बघताय परळीतूनच जास्तीत जास्त ते जे काही आरोपी असतील किंवा पाठीमागचे जे कोणी आरोपी असतील, ज्याच्यानंतरचे तथाकथित नेते असतील ओबीसीचे, आपण जे सर्वांनी पाहिले 2 नेते, त्यांना सुद्धा रसद पुरवण्याचं काम इथूनच झालेलं आहे। आणि आज घडीला कालच्या ज्या इथं शिरसाळ्यामध्ये या परळीचे लाडके आमदार म्हणजे असे लाभार्थी टोळी त्यांची, आम्ही तर काही लाडकं म्हणत नाहीत त्यांना, पण त्यांनी जे काही दुग्धाभिषेक घातला आणि त्याच्यानंतर आमच्या आदरणीय दैवतावर मनोजदादांवर ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर बोलण्यात आलं त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे एकत्रित जमलेलो आहोत। आणि इथून पुढे तुम्हाला एक सूचना म्हणून नाही तर सक्त इशारा आहे हा, इथून पुढे तुम्ही बोलताना मनोजदादा किंवा मराठा समाजावर बोलताना गांभीर्याने बोला, नाही तर तुम्हाला तसं उत्तर देण्याला आम्ही मराठा म्हणून खंबीर आहेत, लक्षात ठेवा। नक्कीच धन्यवाद। आपण सगळे बघताय परळीतूनच जास्तीत जास्त ते जे काही आरोपी असतील किंवा पाठीमागचे जे कोणी आरोपी असतील, ज्याच्यानंतरचे तथाकथित नेते असतील ओबीसीचे, आपण जे सर्वांनी पाहिले 2 नेते, त्यांना सुद्धा रसद पुरवण्याचं काम इथूनच झालेलं आहे। आणि आज घडीला कालच्या ज्या इथं शिरसाळ्यामध्ये या परळीचे लाडके आमदार म्हणजे असे लाभार्थी टोळी त्यांची, आम्ही तर काही लाडकं म्हणत नाहीत त्यांना, पण त्यांनी जे काही दुग्धाभिषेक घातला आणि त्याच्यानंतर आमच्या आदरणीय दैवतावर मनोजदादांवर ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर बोलण्यात आलं त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे एकत्रित जमलेलो आहोत। आणि इथून पुढे तुम्हाला एक सूचना म्हणून नाही तर सक्त इशारा आहे हा, इथून पुढे तुम्ही बोलताना मनोजदादा किंवा मराठा समाजावर बोलताना गांभीर्याने बोला, नाही तर तुम्हाला तसं उत्तर देण्याला आम्ही मराठा म्हणून खंबीर आहेत, लक्षात ठेवा। नक्कीच धन्यवाद।